हा प्रकार अति चांगला आहे. आणि दोन्ही स्वतंत्र 100% वेगळे जॉब्स आहेत. ते म्हणजे गाणं लिहिणं स्वतंत्र 100% जॉब आहे आणि म्युझिक त्याच्यावरती संगीताचा साज 100% स्वतंत्र जॉब आहे. पण हिंदीमध्ये जो प्रकार प्रामुख्यानं आता सुरू आहे तसा पूर्वी सुरू होता. आणि मग मला एका चित्रपटासाठी बोलावण्यात आलं. धाकटी बहीण नावाचा चित्रपट, 6 गाणी आहेत, तुम्ही पटकन या आणि चटकन गाणी लिहून निघून जा. आम्ही गेलो म्हणजे इथे आलो, मुंबईत आलो, कोल्हापूरहून. आम्हाला सांगितलं एक गुन्हेगार, त्यातला नायक गुन्हेगार असतो आणि त्याला सुधारण्यासाठी एक नायिका प्रतिज्ञा करते आणि त्याला सुधारून दाखवते. तो चांगला वागायला लागतो. चांगला वागायला लागल्यानंतर तिला जो आनंद होतो त्या आनंदाच्या भरात ती गाणं गायला सुरुवात करते. हे आम्हाला ड्युएट लव्ह सॉन्ग पाहिजे. तो सुधारला हे तिच्या गाण्यातून आलं पाहिजे. काल तो गुन्हेगार होता, काल त्याची अवस्था काय होती, आज काय आहे आणि तिला नेमका आनंद किती झालाय ती शब्दात मांडते. द्वंद्व गीत, ड्युएट लव्ह सॉन्ग पाहिजे. म्हटलं आणखीन जर सिच्युएशन काय नाही. म्हणजे हा पडदा, पडद्याच्या एका बाजूनी बांगड्यांचा हात येतो. बांगड्या मीन्स काकणं. पूर्वीच्या पुरी घालत होत्या बांगड्या, त्यावेळची गोष्ट आहे ती. एका बाजूनी बांगड्यांचा हात, एका बाजूनी घड्याळाचा हात, दोन्ही हातांची मिठी बसते. हात हालायला लागतात. कॅमेरा पायावर जातो, पाय पळायला लागतात. पाय पळतात, पुन्हा कॅमेरावरती चेहऱ्यावर जातो, म्युझिक सुरू होतं आणि गाणं सुरू होतं. ते तुम्ही लिहायचं आहे. मला अजूनही कळलं नाही की हे नायक नायिका हिरो हिरोईन हव्या त्या वेळेला किंवा नको त्या वेळेला हातात हात का घालतात. तो घालतात, तो हलवतात का, हलवतात माळामाळानं पळतात का, पळतात ते पळतात, गाणं म्हणून पळतात आणि ते गाणं आम्हाला न पळता लिहायची पाळी येते. आयुष्यात कधी जे केलं नाही प्रेम आम्ही, ती एक गुप्त गोष्ट सांगून टाकतो आपल्याला. प्रेम हा माझ्या वाट्याला विषय आला नाही, कारण प्रेम देहावर शरीरावर करायचं असतं हल्लीच्या भाषेत. म्हणजे छान छान असला पाहिजे ना तो ज्याच्यावर प्रेम करायचं. कुरूप नायकावर कोणी कधी प्रेम करत नाही. दातपुडा असलेला किंवा असा चकणा नाही, त्याच्यावर कोणी प्रेम करत नाही. बऱ्यापैकी असला पाहिजे तो, बऱ्यापैकी मिळवतही असला पाहिजे थोडासा, छोटं का असेल पण घर स्वतःचं असावं वगैरे. औरंगाबादच्या एका परभणी औरंगाबादला एक मुलाखत घेतली. थोडं डायव्हर्शन करतो, पुलाचं बांधकाम सुरू आहे, पुन्हा आपण यायचं आहे मूळ पदाला. तर त्यांनी तिथे कॉलेजच्या मुलींची मुलाखत घेतली की तुम्हाला नवरा कसा हवा, आणि मुलांची मुलाखत घेतली तुम्हाला बायको कशी हवी. जवळजवळ 90% मुलींनी सांगितले की आम्हाला नवरा श्रीमंतच पाहिजे आणि देखणाच पाहिजे आणि शक्यतो आई वडील नसावेत, हे असावेत पण ते गेलेले असावेत. आई वडिलांशिवाय जन्मच होणार नाही ना, ते असावेत पण होते असं ते भूतकाळात जमा व्हावं. आणि मुलांनी सांगितलं की काळी सावळी चालेल पण अव्यंग पाहिजे, काळी सावळी चालेल पण अव्यंग पाहिजे, घरात चांगली संस्कार झालेली पाहिजे आणि माझ्या आईवडिलांना सुख देणारी पाहिजे, असं कॉलेजमधल्या तरुणांनी त्यावेळेला सांगितलं. ही फार मागची गोष्ट नाही, एक 5-10 वर्षाच्या मागची गोष्ट आहे. तर हे सांगायचा माझा हेतू एवढाच होता की माझ्या आयुष्यात हा विषय कधी आला नाही, कारण मी मुळात 5 फूट उंची नाही, मला एकदम पटकन चेहरा डोळ्यात भरावा असंही माझ्याकडे काही नाही. तरी एक बिचारी आली, पुन्हा लग्न होणार नाही या भीतीने आम्ही ताबडतोब तिला ठरवून टाकलं आणि ती पत्नी आजही माझी संगत करते आहे, समोर बसलेली आहे तुमच्या. तर हे प्रेमगीत प्रेम न करता आम्ही लिहायचं असतं हे आम्हाला त्यांनी सांगितलं. म्हणलं लिहितो आता, सगळं कळलं आम्हाला. नाही म्हणले गाणी लिहायचं नाही, गाणं लिहू नका, चाल तयार आहे त्या गाण्याची, तुम्ही न लिहिलेल्या गाण्याची चाल तयार आहे, ती ऐका आणि त्या चालीभर हुकूम तुम्ही शब्द लिहा. म्हणजे तुम्ही जन्माला घालायचं जी मूल आहे ते जसं कसं घालणार आहे ते आम्हाला काय माहिती नाही, पण आम्ही कपडे शिवलेत त्याचे, त्या कपड्यांचा साईज बघा आणि तसं मूल तयार करून त्यात घाला.
ठीक आहे म्हणलं, आम्हाला चाल ऐकवा. आणि मग त्या संगीतकारांनी मला ट्यून्स ऐकवली, चाल, तर्ज. डा 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 डा. आता डाडा का, तर गाणं तयार नव्हतं म्हणून डड्डाची बाराखडी घेतली त्यांनी आणि सांगितलं डा 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 डाड डाड डा 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 डा. ल्या ल्या, हो सोपं आहे. डा 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 डा. पहिली ओळ, दुसरी ओळ, डाड डाड डा 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 डा. म्हणलं आणखीन सोपं करून, हो सांगतो म्हणले ना. आता आकड्यात सांगतो म्हणले डा 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 डा. हे काय, पहिल्या ओळीतला पहिला शब्द 2च अक्षरांचा निवडा, दुसरा शब्द 3च अक्षरांचा निवडा, तिसरा 2च अक्षरांचा निवडा, चौथा 3च अक्षरांचा निवडा. डा 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 डाड डाड डा 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 डाड डा. 4 2 2 4 अशा संख्येनं अक्षरं असणारे शब्द काव्यात्मक आणि ते प्रेमळ असले पाहिजेत असं लिहा. ठीक आहे म्हणलं. आणि कॅमेरामन पुढे आले, त्यांनी सांगितलं फेबुडकर तुम्हाला मी मटेरियल देतो गाण्याला, मटेरियल. आम्ही हे गाणं पिक्चराईज करणार आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये. झाडं, वेली, फळं, फुलं, पानं, फांद्या, भुंगे, फुलपाखरं, कळ्या, फुलं, हिरवळ, दवबिंदू, समुद्र, तलाव, जुळजुळ, झरा, आकाश, चांदण्या, चंद्र, तारे, डोंगर, जे सापडेल ते तुमच्या काव्यात भरा, जेवढं उपयोगाचं आहे ते. आता आम्ही जातो म्हणले. जाताना दिग्दर्शक माझ्या कानात म्हणाले केवडकर गाणं असं लिहा ऐकणारा धुंद झाला पाहिजे. झालं. त्यांनी एक टिचकी मारली आणि माझ्याकडून गाणं लिहिलं गेलं. धुंदी कळ्याना धुंदी फुलाना. आकडे धुंदी कळ्याना धुंदी फुलाना. शब्दरूप आले मुक्या भावनाना धुंदी कळ्याना. पुढची गंमत अशी आहे, गुन्हेगाराला ती सुधारते. काल तू कोण होतास, आज कोण झालास आणि मला काय वाटतंय. तुझ्या जीवनी नीतीची जाग आली, माळरानिया प्रीतीची बाग आली. तुझ्या जीवनी नीतीची जाग आली, माळरानिया प्रीतीची बाग आली. म्हणून तिला काय वाटलं, सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा शब्दरूप. आता हे मी जे कडवं लिहिलं स्टॅन्झा अंतरा लिहू नका म्हणले, त्याची पण चाल तयार आहे. डा 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 डा. तुझ्या जीवनी नीतीची, असं झालं ते. हे पान उलटा पुढे जाऊया आपण. अशा कितीतरी रचना माझ्याकडून झाल्या.